एक सांगेन मी, खास मराठी लोकांसाठी सांगेन हे, की आपल्याकडे ना जर मुलाला किंवा मुलीला बिझनेस करावा असं वाटलं तर काय, अनेक जणांकडे ते इनिशियल कॅपिटल नसतं. सो मी एक हे सजेस्ट नक्की करीन की जर शक्य झालं त्याचं लोड नका घेऊ, बट जर तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी तुम्ही थोडंसं एफर्ट करून जर करू शकला ना, तर एक इनिशियल कॅपिटल तुम्ही मुलाला किंवा मुलीला रिस्क कॅपिटल म्हणून देऊ शकाल. हे केलं तर खूप सुंदर होईल. कारण आपल्याकडे ना मराठी मुलांकडे मुलींकडे आयडियाज खूप असतात, पण एक्झिक्यूट करताना ती रिस्क टेकिंग कॅपॅसिटी का नसते, कारण रिस्क कॅपिटल नसतं. सो जर त्यांच्याकडे ते रिस्क कॅपिटल मिळालं तर आय एम शुअर त्या संधीचं ते सोनं करण्याची क्षमता मराठी मुलींमध्ये नक्की आहे. ते एक किक स्टार्ट दिलं ना तर खूप छान होईल. काही पालक असे असतात की कॅपिटल दिलं तर मग काय त्याला कळालं बिझनेसचं, मी तर आयतं हातात दिलेलं आहे, मग त्याला त्याच्याकडे तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आपोआपच आली, त्यांनी काय हातपाय मारले. तर हा जर तुमच्या डोक्यात विचार असेल ना तर मी म्हणते चक्क लोन म्हणून द्या ना, वाय नॉट. सो सपोज तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्हाला अजून सक्षम करायचं असेल की लेट हिम ऑर हर अंडरस्टँड की बिझनेस सुरू करणं, तो रन करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. जर मी नसते दिले तर काय केलं असतं, बिझनेस लोन काढलं असतं. पण मग लोन एखाद्या बँकेकडनं घ्यायच्या मी तुला लोन देतो कमी इंटरेस्ट मध्ये. लिटरली मी वडिलांकडनं लोन घेतलं होतं. सी, मग इन दॅट केस मुलाला किंवा मुलीला ही ऑब्लिगेशन राहतं की मी आई वडिलांकडनं पैसे घेतलेत, मला एवढा तरी बिझनेस मधनं कमवायचंय, माझ्या आई वडिलांना मला हे पैसे परत द्यायचे. सो हे त्याच्यावर तिच्यावर सुद्धा एक जबाबदारी म्हणून राहते. आणि आई वडिलांनाही असं नाही वाटत अरे मी तर काय आयतं पानात वाढून दिलं, मग त्याच्यात काय केलं पुरापुरी. आई वडिलांसाठी पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही कॅपिटल देताय बट देऊन टाकत नाहीये. त्यांना तो एक स्ट्रगल कळून देताय तुम्ही की काय असतं हे सगळं करणं, आणि तुम्ही त्यांना उलट छान सेटअप करून त्याला मदत करताय.